हॅलो फ्रेंड्स, मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये इंग्लिश ग्रामर या घटकावर IBPS TCS पॅटर्न अंतर्गत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याच अनुषंगाने आपण हा पेपर तयार केलेला आहे. हा आपला पेपरमधला आहे सेकंड पार्ट. चला तर आपल्या पेपरला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, पार्ट ऑफ अ सेंटेन्स आर गिवन बिलो. ओके, पार्ट ऑफ अ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जम्बल्ड ऑर्डर. Arrange the parts in the correct order to form a meaningful sentence. बघा प्रश्न काय म्हणतो, पार्ट ऑफ अ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जम्बल ऑर्डर. जम्बलचा अर्थ काय होतो तर अदला बदल केलेला असं म्हणूया. म्हणजे काय, एक सेंटेन्स दिलेले आहेत आपल्याकडे PQRS नावाचे हे 4 सेंटेन्स दिले. हे सेंटेन्सचा क्रम काय आपल्याला चुकीचा दिलेला आहे. ओके, आपल्याला काय करायचंय, अरेंज द पार्ट्स इन द करेक्ट ऑर्डर. करेक्ट ऑर्डर म्हणजे काय, ते योग्य क्रमाने आपल्याला जो पार्ट दिलेले जे सेंटेन्स दिले त्यांना अरेंज करायचे. त्यांना काय करायचंय, अरेंज करायचे आणि काय बनवायचं आपल्याला टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. आणि त्यांना अर्थपूर्ण आपल्याला एक रचना द्यायची आहे. म्हणजे काय, पहिली घटना कधी घडली, दुसरी घटना केव्हा घडली, यानुसार आपल्याला अशा प्रकारच्या PQRS सिक्वेन्सचा क्रम लावायचा आहे. सर्वप्रथम आपण काय करूया, जे ऑप्शन दिलेले ते सर्वप्रथम आपण वाचून घेऊया. बघा, द इपिथेलियल बॅरियर हायपोथेसिस प्रोव्हाइड्स अन एक्सप्लेनेशन ॲज टू. Q म्हणतो फाय ॲलर्जीज अँड ऑटोइम्युन डिसीजेस हॅव. R म्हणतो when increasing for decades they are linked to. S म्हणतो इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन अँड वेस्टर्नायझेशन लाईफस्टाईल. ओके, आता आपल्याला असं शोधायचं की ज्यापासून वाक्याची सुरुवात होऊ शकेल, म्हणजे त्या पॅसेजची त्या उताराची सुरुवात होऊ शकेल. ओके, चारी वाचल्यानंतर आपल्याला असं आढळलं की ऑप्शन नंबर जो आपल्याकडे P आहे तो आपल्या त्यातून सुरुवात होते. बघा, द इपिथेलियल बॅरियर हायपोथेसिस. जो इपिथेलियल बॅरियर हायपोथेसिस आहे, हायपोथेसिस म्हणजे काय तर गृहीतक असं म्हणूया. प्रोव्हाइड्स अन एक्सप्लेनेशन, ते गृहीतक काय करतं, एक एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड करतं. आणि कशा संबंधित, ॲज टू फाय ॲलर्जीज अँड ऑटोइम्युन डिसीजेस. बघा, ॲलर्जी ज्या आहेत आणि जे डिसीज आहेत कोणते तर ऑटोइम्युन डिसीजेस आहेत. ओके, आता याच्यानंतर हॅव आलेला आहे. म्हणजे हॅव नंतर आपल्याला असं फाइंड आउट करायचं की वर्ब असला पाहिजे त्यानंतर. तर याचमुळे ऑप्शन नंबर R हा आपला थर्ड येतो. ओके, कशामध्ये बघा, डिसीजेस हॅव बीन इन्क्रीजिंग म्हणजेच काय तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे. अशा प्रकारचे तुम्हाला सिक्वेन्स लावत असताना नेहमी त्याला कोरिलेट असणारे वर्ड तुम्हाला फाइंड आउट करणं महत्त्वाचं असतं. म्हणून हॅव नंतर आलेलं आहे बघा R ऑप्शन मधलं, हॅव बीन इन्क्रीजिंग फॉर डिकेड्स. म्हणजे जे आजार आहेत ते कसे काय करायचे, ॲलर्जीचे आजार असतील किंवा ऑटोइम्युन डिसीज असतील ते इन्क्रीजिंग फॉर डिकेड्स. डिकेड्स म्हणजे काय तर दशक, म्हणजे दशकानुदशके काय ते वाढतच चाललेले आहेत. बघा, दे आर लिंक टू, ते वाढत चालले आहेत. मग ते लिंक म्हणजे काय तर जोडले गेलेले किंवा कशामुळे आहेत ते, तर ऑप्शन नंबर येतो येस हा शेवटचा येतो. कशामुळे लिंक्ड आहेत ते, इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय तर आपण म्हणूया औद्योगिकरण. नेक्स्ट आहे अर्बनायझेशन म्हणजे काय तर शहरीकरण म्हणूया. अँड वेस्टर्नाइज लाईफस्टाईल. वेस्टर्नाइज लाईफस्टाईल म्हणजे काय, जी पाश्चिमात्य संस्कृती आहे, जसं की आपले खाण्यापिण्याचे जे आहार असतील त्यानुसार सुद्धा ॲलर्जी वाढू शकतात किंवा वेगळे आजार वाढू शकतात. म्हणून ऑप्शन आहे बघा PQRS म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 3 हा आपला करेक्ट आन्सर येतो. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. बघा, प्रश्न काय दिला आपल्याला, रीनू हॅज पेन्ड अ पोएम. हे वाक्य आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं, आपल्याला कन्वर्ट करायचं आहे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. ओके, आता बघूया आपण ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना सर्वात महत्त्वाचे रोल काय. सर्वप्रथम आपल्याला फाइंड आउट करायचा सब्जेक्ट. यामध्ये सब्जेक्ट दिलाय रीनू, त्यानंतर वर्ब दिलाय पेन्ड, हा आपला वर्ब आहे, क्रियापद आहे. नेक्स्ट आहे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. बघा, कर्ता, क्रियापद आणि कर्म ज्याच्यावरती क्रिया झालेली असेल तो कर्म असं. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करत असताना वाक्याची सुरुवात आपल्याला सर्वप्रथम ऑब्जेक्टनी करावं लागते. म्हणून बघा, चारही ऑप्शन मध्ये दिलाय अ पोयम, थर्ड मध्ये सुद्धा दिलाय, फोर्थ मध्ये सुद्धा दिलाय. म्हणजे हा पहिला पार्ट जर सेमच आहे. त्यानंतर बघूया अ पोयम. असं ठरवायचं आपल्याला की ज्या वेळेला ऑब्जेक्ट सिंग्युलर असेल तर सिंग्युलर मॉड्यूल ऑक्झिलरी येणार आणि ऑब्जेक्ट जर प्लुरल असेल तर प्लुरल मॉड्यूल ऑक्झिलरी. अ पोएम म्हणजे काय तर एक पोएम. म्हणून बघा हा ऑप्शन नंबर A हा रॉंग झालाय. याच्यामध्ये बघूया, सेकंड मध्ये हॅड आहे, थर्ड मध्ये इज आहे, फोर्थ मध्ये हॅज आहे. म्हणजे तिन्ही पैकी असू शकतं. परंतु सर्वात महत्त्वाचा रोल बघा, ज्यावेळेला ऍक्टिव्हचं पॅसिव्हाइज करत असताना आपल्याला वाक्य दिले प्रेझेंट परफेक्ट मध्ये. म्हणून ह्या हॅजचं काय होणार, हॅज नंतर आपल्याला बीन घ्यावं लागणार आहे. म्हणून येते बघा अ पोएम हॅज बीन, जे की ऑप्शन नंबर 4 मध्ये आलेलं आहे.
अ पोएम हॅज बीन आलेला आहे आणि जो फर्ब दिलेला असतो त्या फर्बचा आपल्याला थर्ड फॉर्म घ्यावं लागतं. म्हणून या पेंड आपला फर्बचा थर्ड फॉर्म येतो आणि बाय घ्यावं लागतं आपल्याला आणि बाय नंतर आपल्याला जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट आपल्याला इथे घ्यावं लागतं. म्हणून आलं बघा अ पोएम हॅज बीन पेंड बाय रिनू. बघा पेनचा अर्थ काय होतो, रिनू हॅज पेंड अ पोएम म्हणजे काय तर रिनूनी काय केलेलं त्या कवितेची रचना केलेली आहे. म्हणून येथे बघा अर्थ काय होतो याचा सेंटेन्सचा, अ पोएम हॅज बीन पेंड जी कविता रचण्यात आलेली होती, बाय म्हणजे कडून, रिनू कडून ती कविता रचण्यात आलेली होती. आता तुम्हाला ऍक्टिव्हचं पॅसिव्हाइज कन्वर्ट करत असताना जे कन्व्हर्जन आहे जसं की सब्जेक्टिव्ह केसचं ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये कसं होतं, जर इथे आय आलं असतं तर कन्वर्ट काय झालं असतं, मी झालं असतं, हीचं हिम झालं असतं, शीचं हर झालं असतं, देचं देम मध्ये झालं असतं, वीचं अस मध्ये. तर रूल माहिती असणं महत्वाचं आहे. यामुळे ऑप्शन नंबर 4 आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघूया, चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा म्हणजे काय तर अँटोनिम फाइंड आउट करायचा. वर्ड दिलेला आहे आपल्याकडे अडल्ट्रेशन. अडल्ट्रेशन म्हणजे काय, भेसळ करणे. आता याचा भेसळ करण्याचा आपल्याला अपोजिट अँटोनिम फाइंड आउट करायचा. ऑप्शन ए प्युरिफिकेशन, बी म्हणतो कंटॅमिनेशन, सी आहे पोल्युशन, डी आहे ब्रायबरी. प्रत्येकाचा अर्थ आपण जाणून घेऊया. प्युरिफिकेशन म्हणजे शुद्धीकरण करणे, कंटॅमिनेशन म्हणजे काय तर दूषित करणे, पोल्युशन म्हणजे प्रदूषित करणे, ब्रायबरी म्हणजे काय तर लाच असं म्हणूया. म्हणून या अडल्ट्रेशन भेसळ करणे यालाच आपल्याला अपोजिट येतं ऑप्शन नंबर ए प्युरिफिकेशन. म्हणजे काय, भेसळ करण्याच्या विरुद्ध काय, एखाद्या पदार्थाचं शुद्धीकरण करणे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. रिअरेंज द फॉलोइंग 5 सेंटेन्सेस पी क्यू आर एस अँड टी इन द प्रॉपर सिक्वेन्स टू फॉर्म अ मिनिंगफुल पॅरेग्राफ, देन आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो. प्रश्न काय म्हणतो बघा, रिअरेंज द फॉलोइंग 5 सेंटेन्सेस. खाली एक 5 वाक्य दिले आहेत, त्या 5 वाक्यांना आपल्याला काय करायचंय, रिअरेंज करायचंय म्हणजे त्याचा योग्य असा प्रॉपर सिक्वेन्सने आपल्याला क्रम लावायचा आहे की जेणेकरून त्याचा मिनिंगफुल पॅरेग्राफ होऊ शकेल. बघूया आता. पी म्हणतो द क्रो बिगॅन टू सिंग. पूर्ण वाचून घेऊया आपण पहिल्यांदा, नंतर क्रम लावण्याचा प्रयत्न करा. द क्रो बिगॅन टू सिंग, कावळ्याने गायला सुरुवात केली. द क्रो ड्रॉप द चीज, त्या कावळ्याने काय केलं, तो चीजचा तुकडा होता तो ड्रॉप केला म्हणजे सोडला. नेक्स्ट म्हणजे द फॉक्स प्रेज द क्रो सिंगिंग, त्या कोल्ह्याने काय केलं, कावळ्याच्या गाण्याची प्रेज केलं म्हणजे काय तर तारीफ केली. नेक्स्ट अ फॉक्स सॉ अ क्रो सिटिंग ऑन अ ट्री विथ अ पीस ऑफ चीज इन हिज माउथ. बघा अ फॉक्स सॉ अ क्रो म्हणजे फॉक्स म्हणजे कोल्ह्याने कावळ्याला पाहिलं, सिटिंग ऑन अ ट्री जो की झाडावरती बसलेला होता, विथ अ पीस ऑफ चीज इन हिज माउथ आणि त्याच्या तोंडामध्ये काय होता, चीजचा तुकडा होता. नेक्स्ट बघा, द क्रो वॉज प्लीज्ड बाय द फ्लॅटरी. जो कावळा होता, प्लीज म्हणजे काय, आनंदित झालेला होता. फ्लॅटरी म्हणजे काय तर एखाद्याला फुगवण्यासाठी, त्याला फ्लॅटरी खुशमखुरेपणा करणे, एखाद्याला त्याला मोठेपणा देण्यासाठी काही ना काहीतरी वेगळे शब्द वापरणे असं म्हणता आपल्याला. तर हा त्याचा अर्थ होतो. आता बघूया या सिक्वेन्सला आपल्याला कशा प्रकारे लावता येतं. म्हणजे तुम्हाला कळून चुकले की ही एक प्रकारची एक स्टोरी आहे, यामध्ये कावळा आणि कोल्ह्याची एक स्टोरी आहे याच्यामध्ये. तर पहिला सिक्वेन्स आता बघू आपण. बघा अ फॉक्स सॉ अ क्रो सिटिंग ऑन अ ट्री विथ अ पीस ऑफ चीज इन हिज माउथ. म्हणजे सुरुवात होते बघा, एस पासून सुरुवात होते. अ फॉक्स सॉ अ क्रो म्हणजे कोल्ह्याने काय केलं, कावळ्याला पाहिलं कधी तर झाडावर बसताना आणि त्याच्या तोंडामध्ये काय होतं, एक चीजचा तुकडा होता. ओके, म्हणजे यस आपला पहिल्याला आला. आता त्यानंतर दुसरी घटना काय असू शकेल बरं, दुसरी येते आर. ओके, म्हणजे द फॉक्स प्रेज द क्रोज सिंगिंग. फॉक्स प्रेज द क्रोज सिंगिंग. बघा सिक्वेन्स सुद्धा मी इथे लावलेला बघा. काय दुसऱ्या याच्यामध्ये द फॉक्स प्रेज द क्रो सिंगिंग, त्या कोल्ह्याने कावळ्याच्या गाण्याची स्तुती केली. पी ऑप्शन म्हणतो द क्रो बिगॅन टू सिंग म्हणजे स्तुती केल्यानंतर त्या कावळ्याने गायला सुरुवात केली म्हणजे पी हा थर्ड येतो. नंतर बघूया सिक्वेन्स, द क्रो वॉज प्लीज्ड बाय द फ्लॅटरी. जो कावळा होता तो फ्लॅटरी केल्यामुळे काय केला, तो आनंदित झाला. आणि शेवटीला काय होतं, द क्रो ड्रॉप द चीज आणि मग त्याने काय केलं, तो चीजचा तुकडा खाली सोडून दिला. म्हणून पहिलं सिक्वेन्स येतं बघा ऑप्शन नंबर ए आपला करेक्ट आन्सर येत होता, ऑप्शन नंबर ए. ओके, म्हणजे एस हा आपला पहिला सिक्वेन्स होता. प्रश्न काय म्हणतो, विच ऑफ द फॉलोइंग शुड बी द फर्स्ट सेंटेन्स आफ्टर अरेंजमेंट. अरेंजमेंट केल्यानंतर पहिला सिक्वेन्स कुठला, तर एस अ फॉक्स सॉ अ क्रो सिटिंग ऑन अ ट्री विथ अ पीस ऑफ चीज इन हिज माउथ. नेक्स्ट बघू आता. नेक्स्ट विचारला फिफ्थ सेंटेन्स म्हणजे शेवटचा काय होणार होता मग शेवटचा हा आन्सर होता द क्रो ड्रॉप द चीज. त्या कावळ्याने काय केलं, तो चीजचा तुकडा खाली पाडला आणि अर्थातच तो कोल्ह्याला मिळाला. म्हणून इथे बघा ऑप्शन विच ऑफ द फॉलोइंग शुड बी द फिफ्थ सेंटेन्स आफ्टर रिअरेंजमेंट. म्हणून ऑप्शन क्यू जो आहे, जो ए ऑप्शन आहे म्हणजे त्याच्यामधला क्यू सिक्वेन्स आहे तो आपला करेक्ट येतो, द क्रो ड्रॉप द चीज. नेक्स्ट बघू आता.
Out of the given option, choose the one which is the correct indirect speech of the sentence given below. बघा indirect speech चं वाक्य. समीर said I am very busy now. समीर said I am very busy now. आता डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच करत असताना सर्वात महत्त्वाचे रूल आपण पाहणार आहोत. बघा समीर सेड, समीर म्हणाला. आता यामध्ये जर ऐकणारा व्यक्ती असेल तर सेडचं कन्व्हर्जन टोल्ड मध्ये होतं किंवा टेल मध्ये होतं, परंतु इथे ऐकणारा कोणीही नाही म्हणून सेडचं जशाला तसं राहतं. म्हणून बघा पहिल्या ए ऑप्शन मध्ये सेड आहे, समीर सेड. सी मध्ये पण आहे. चौथ्यामध्ये सेज आहे म्हणजे ऑप्शन डी हा रॉंग झालेला आहे. तिसरा रूल बघूया आपण. ज्या वेळेला दोन वाक्य जोडायचे असतील त्यावेळेला कंजक्शन म्हणून डायरेक्ट इनडायरेक्ट करत असताना दॅटचा वापर केला जातो, म्हणजे तिन्ही ऑप्शन मध्ये दॅटचा वापर केलेला आहे. नेक्स्ट रूल काय म्हणतो, जो डबल इन्व्हर्टेड कॉमाज म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये जे वाक्य दिले त्या वाक्याचा आपल्याला टेन्स बदलायचा असतो. बघा आय एम व्हेरी बिझी नाव. ओके, आय एम व्हेरी बिझी हा आपला सिंपल प्रेझेंट आहे, आपल्याला असं बनवायचं जो की सिंपल पास्ट मध्ये असलं पाहिजे. म्हणजेच बघा ही करायचं. ओके, एखादा व्यक्ती दुसऱ्याला सांगतो म्हणजे काय तर इनडायरेक्ट सांगतो म्हणून आयचं कन्व्हर्जन ही मध्ये होतं. तिन्हीमध्ये पण ही आहे, परंतु इथे ही नंतर वर आलेला आहे म्हणजे ही नंतर नेहमी वॉज येतं म्हणून सी सुद्धा रॉंग झालेला आहे. आणि नंतरचा रूल बघा नावचं कन्व्हर्जन होतं देन मध्ये म्हणून पहिला जो ऑप्शन ए आहे याच्यामध्ये देन वापरण्यात आलेलं आहे म्हणून ऑप्शन नंबर ए हा आपला करेक्ट आन्सर आहे. वाक्याचा अर्थ कसा होता आपण बघूया. समीर सेड. बघा जरी तुम्हाला एखाद्या वेळेस कन्फ्युजन होत असेल तर त्यावेळेला असं बघायचं की वाक्याचा अर्थ कसा तयार होतो. बघा समीर सेड, समीर म्हणाला आय एम व्हेरी बिझी नाव, मी आता खूप बिझी आहे. मग आपल्याला डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना वाक्य कसं झालं, समीर सेड दॅट, समीर म्हणाला की ही वॉज व्हेरी बिझी देन, तो तेव्हा कसा होता तर खूप कामात होता, बिझी होता. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आन्सर येतो. नेक्स्ट बघूया. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड. सिमिलर म्हणजे काय तर सिनॉनिम आपल्याला फाउंड आउट करायचा. वर्ड दिलेला आहे आपल्याकडे बिगिन. बिगिन म्हणजे सुरुवात करणे, यासाठी सिनॉनिम आपल्याला फाइंड आउट करायचा. ऑप्शन ए वाचूया कमेन्स. कमेन्स म्हणजे सुरुवात करणे. बी आहे सीज. सीज म्हणजे काय एखादी गोष्ट थांबवणे. सी कन्क्लूड. कन्क्लूड म्हणजे निष्कर्ष करणे. डी टर्मिनेट. टर्मिनेट म्हणजे काय तर शेवट करणे. म्हणून या बिगिन म्हणजे सुरुवात करणे यासाठी सिमिलर येतो आपल्याकडे ऑप्शन नंबर ए. कमेन्स म्हणजे काय सुरुवात करणे. एखादा उपक्रम असेल त्या उपक्रमाला सुरुवात करायची असेल तर आपण त्याला कमेन्स म्हणतो. नेक्स्ट बघू आता. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल. ओके, आपल्याला जी ब्लँक दिली आहे त्या ब्लँकमध्ये आपल्याला योग्य असा आर्टिकल फिलअप करायचा. ही वॉज डॅश डॅश फर्स्ट मॅन टू अराइव्ह. ऑप्शन ए द फिलअप करा. ऑप्शन ए, ऑप्शन बी मधला ए, सी मधला ॲन आणि डी मध्ये म्हणतो नो आर्टिकल रिक्वायर्ड म्हणजे आर्टिकल तेथे फिलअप करणं गरजेचं नाहीये. परंतु बघा ही वॉज फर्स्ट, या फर्स्ट या ट्रिकनुसार इथे लागतं नेहमी दचा वापर केला जातो, कारण तर क्रमवाचक जे शब्द असतील त्या क्रमवाचक शब्दासमोर आपल्याला दचा वापर केला जातो. म्हणजे द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच अर्थ होतो ही वॉज द फर्स्ट मॅन टू अराइव्ह. अराइव्ह म्हणजे येणे असं म्हणूया. तो पहिला माणूस होता जो की आलेला होता म्हणून ऑप्शन नंबर ए हा आपला करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघू आता. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्टली. एक वर्ड दिलाय त्याची स्पेलिंग बरोबर नाही. फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड. आपल्याला असा वर्ड फाइंड आउट करायचा ज्याची स्पेलिंग काय करेक्ट नाहीये. फर्स्ट दिलाय अनाउन्समेंट, सेकंड अचिव्हमेंट, सी दिलाय ॲडव्हर्टाइजमेंट, डी दिलाय अपीअरन्स. ओके, चला ऑप्शन नंबर ए हा आपला करेक्ट आहे. ओके, म्हणजे स्पेलिंग अनाउन्समेंटची चुकीची दिली तर करेक्ट स्पेलिंग काय ANNOUNCEMENT. येथे फक्त सिंगल एन दिलेला होता, इथे डबल एन पाहिजे होता म्हणजे हा स्पेलिंग बरोबर येऊ शकली असते. अनाउन्समेंट म्हणजे काय तर जाहीर करणे. अर्थ पाहूया. अचिव्हमेंट म्हणजे काय तर एखादी गोष्ट कष्टाने परिश्रमाने मिळवणे, त्याला अचिव्हमेंट असं म्हणतात. सी आहे ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय तर जाहिरात करणे. अपीअरन्स म्हणजे काय तर अपीअरन्स म्हणजे एखाद्याचा पेहराव, त्याची दिसण्याची चालढब वगैरे म्हणतो तर आपण त्याला अपीअरन्स असं त्याला म्हणता येऊ शकेल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज स्पेल्ड करेक्टली. फाइंड द वर्ड दॅट इज करेक्टली स्पेल्ड. बघा यामध्ये काय दिला, अगोदरच्या याच्यामध्ये दिला मिसस्पेल्ड, परंतु यामध्ये दिला की असा ऑप्शन फाइंड आउट करायचा की ज्याची स्पेलिंग काय करेक्ट असली पाहिजे. बघा ऑप्शन नंबर 1 अकोमोडेशन, सेकंड म्हणतो सेपरेट, सी म्हणतो सेज, फोर्थ म्हणतो सक्सेसफुल. चला ऑप्शन नंबर ए हा आपला करेक्ट स्पेलिंग आहे. बघा अकोमोडेशन म्हणजे काय तर राहण्याची जागा वगैरे, त्याला वसतिस्थळ असं म्हणतो. अकोमोडेशन आपलं म्हणता येऊ शकेल म्हणजे ऑप्शन नंबर ए हा आपला करेक्ट आन्सर आहे. बी सेपरेट, SEPERATE पाहिजे, इथे ए चुकीचा आलं. SIGE पाहिजे, डबल जी चुकीचा आलं. SUSSESSESSFUL पाहिजे होतं, हा सुद्धा रॉंग झालेला आहे. चला नेक्स्ट बघू आता. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्स
चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन वर्ड्स ऑब्लिक सेंटेन्स. बघा सबस्टिट्यूट करायचा म्हणजे हा प्रश्न दिलाय वन वर्ड सबस्टिट्यूशनचा. जो सेंटेन्स दिलेला आहे त्या सेंटेन्सला असणार आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन फाइंड आउट करायचा. बघूया. द सायन्स ऑफ द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ डिसीज. सायन्स म्हणजे शास्त्र म्हणूया. सायन्स ऑफ द कॉजेस अँड इफेक्ट्स ऑफ डिसीज. डिसीज म्हणजे काय, आजार म्हणूया. इफेक्ट म्हणजे परिणाम म्हणूया. कॉज म्हणजे कारणे. म्हणजे असं शास्त्र ज्या शास्त्रामध्ये रोगाचे परिणाम आणि रोगाचे कारणे शोधले जातात त्याला काय म्हणतात. ऑप्शन ए पॅथॉलॉजी, बी अँथ्रोपॉलॉजी, सी अलायनेशन, डी कार्डिओलॉजी. म्हणजे यामुळे आपलं ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आहे. पॅथॉलॉजी. पॅथॉलॉजी म्हणजे काय, तर असं शास्त्र ज्याच्यामध्ये काय केलं जातं, रोगाचे कारण आणि रोगाचे परिणाम यांचा अभ्यास केला जातो त्याला पॅथॉलॉजी असं म्हणता येऊ शकेल. नेक्स्ट आहे अँथ्रोपॉलॉजीचा अर्थ काय होतो, मानव वंशशास्त्र असं म्हणतात. म्हणजे मानवाचा जो वंश आहे त्याची हेरिडेटरी आहे त्याचा जो अभ्यास केला जातो त्याला अँथ्रोपॉलॉजी असं म्हणतात. अलायनेशन म्हणजे काय, तर परकीय. कार्डिओलॉजीला म्हणतात हृदयरोगशास्त्र. म्हणजे हृदयाचा ज्या शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो त्याला कार्डिओलॉजी असं म्हणतात. नेक्स्ट बघू 13. आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. बघा प्रोवर्बचा आपल्याला मिनिंगफुल अर्थ आपल्याला बेस्ट एक्सप्रेस करणारा फाइंड आउट करायचं. बघा परीक्षेमध्ये सध्याच्या IBPS TCS पॅटर्नमध्ये प्रोवर्ब जास्त प्रमाणात विचारले जातले. अँटोनिम सिनोनिम सुद्धा विचारले, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा विचारलं. त्यामुळे असे प्रोवर्ब माहिती असणं तुम्हाला आवश्यक आहे. बघा टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रोथ. बघा टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रोथ म्हणजे काय, कुक्स म्हणजे आपण म्हणूया अन्न शिजवणारे, स्पॉइल म्हणजे खराब करणारे, ब्रॉथ म्हणजे जेवण किंवा तो जेवणाची भाजी वगैरे असतात ना त्याला ब्रॉथ असं म्हणतात. म्हणजे ज्या वेळेला एखाद्या गोष्टीमध्ये खूप सारे लोक गुंतलेले असतात त्यावेळेला ते काम कसं होतं तर खराब होतं असं त्याचा अर्थ होतं. त्यावरून बघूया आपण काय होतो आन्सर. ऑप्शन ए म्हणतो इफ मेनी पीपल वर्क इन कोलॅबरेशन देन द एंड प्रोडक्ट इज ऑलवेज फ्लॉलेस. बघा इफ जर मेनी पीपल जर खूप सारे लोक कोलॅबरेशन म्हणजे एकत्रपणे काम करत असतील तर एंड प्रोडक्ट इज ऑलवेज फ्लॉलेस. फ्लॉलेस म्हणजे काय, तर त्रुटी नसलेला किंवा चुका नसलेला. जर सगळे मिळून लोक एक काम करत असतील तर काय होणार, ते काम चुकणार नाही. म्हणजे ऑप्शन ए रॉंग झाला. आपला प्रश्न काय म्हणतो, टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रोथ म्हणजे खूप सारे लोक एखाद्या ऍक्टिव्हिटीमध्ये गुंतलेले असतील तर ते काम खराब करतात. येथे दिलं काम बरोबर करतात म्हणजे हा रॉंग झाला. दुसरं पाहूया. इन ऑर्डर टू मेक डिलिशियस फूड मेनी हायली स्किल्ड कुक्स आर रिक्वायर्ड. बघा ज्या वेळेला आपल्याला डिलिशियस फूड म्हणजे चविष्ट अन्न बनवायचं असेल त्यावेळेला खूप सारे स्किल्ड कुक म्हणजे काय तर कुशल असणारे कुक्स चे आपल्याला रिक्वायरमेंट आहे, गरजेचे आहे. पण हा सुद्धा रॉंग झाला. सी काय म्हणतो, वेन देअर आर टू मेनी पीपल इन्वॉल्ड इन ट्राईंग टू डू द सेम थिंग द फायनल रिझल्ट विल नॉट बी गुड. बघा बरोबर आहे. ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. वेन देअर आर टू मेनी पीपल इन्वॉल्ड इन ट्राईंग टू डू द सेम थिंग म्हणजे सारखीच एकच गोष्ट करण्यासाठी ज्या वेळेला टू मेनी पीपल म्हणजे खूप सारे लोक इन्वॉल्ड असतात, गुंतलेले असतात, अर्थातच फायनल रिझल्ट विल नॉट बी गुड. जो अंतिम परिणाम असतो तो चांगला नसतो. म्हणून ऑप्शन नंबर सी हा आपला करेक्ट आन्सर आलेला आहे. नेक्स्ट बघूया. आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक. चला प्रश्न दिलाय, फिल इन द ब्लँकचा दिलेला आहे. ओल्स डॅश डॅश इन द डे टाइम. ओल्स म्हणजे घुबड म्हणूया, डे टाइम म्हणजे दिवसा असं म्हणतात. ऑप्शन ए म्हणतो हाईड म्हणजे लपणे, बी म्हणतो हॅज हाईड. येथेच रॉंग झालं. बघा हॅज नंतर नेहमी फित्री येतं म्हणून हा रॉंग झाला. सी हॅव हाईड. ओके आता बघा हाईडचं तिसरं रूप काय येतं, हाईड हिड हिडन येतं. म्हणजे बी आणि सी दोन्ही रॉंग झालेले आहेत. डी बघा हॅज हिड दिला. ओके हाईड हिड हिडन, हॅज नंतर फिटू येत नाही, फित्री यायला पाहिजे म्हणून हे सुद्धा रॉंग झालं. आणि उरलाय फक्त ऑप्शन नंबर ए हाईड म्हणजे अर्थातच ऑप्शन नंबर ए त्याचा अर्थ होतो. बघा ओल्स हाईड इन द डे टाइम. आता इथे हाईड आलेला आहे, आपल्याला कळालं की सब्जेक्टनुसार हाईड आलेलं आहे, परंतु कशामुळे आलेलं आहे इथे बघा टेन्स महत्वाचा आहे. तुम्हाला टेन्स माहिती असणं आवश्यक आहे. आता ओल्स हाईड इन द डे टाइम म्हणजेच काय, आता सिंपल प्रेझेंट टेन्स केव्हा वापरतो बरं आपण, जेव्हा एखाद्याची आपल्याला रेग्युलर ऍक्टिव्हिटी सांगायची असेल, नेहमी घडणारी घटना असेल, हॅबिट्स असेल, या अनुषंगाने सिंपल प्रेझेंट आपण वापरतो. आता जे घुबड असतात त्यांची सवय काय असते, ते दिवसाला, डे टाइम म्हणजे दिवसाला काय लपलेले असतात, हॅबिच्युअल ऍक्शन आहे म्हणून येथे सिंपल प्रेझेंट टेन्स आपण वापरू शकतो. म्हणून ओल्स हाईड इन द डे टाइम हा आपला आन्सर येतो. नेक्स्ट बघूया. आता out of the given option choose the one which is the correct active voice of the sentence given below. Active voice आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके प्रश्न वाचूया. The assignment had not been completed by me. बघा the assignment had not been completed by म्हणजेच बघा हे जे सेंटेन्स दिलेलं आहे हे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये दिलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे बघा, बाय आलेला आहे इथे, बायवरून आपण असा निष्कर्ष लावला की हे सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला काय करायचं आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये करायचं. बघा इथे बाय नंतर मी आलेला आहे म्हणजेच वाक्याची सुरुवात बघा सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. वर्ब सापडला आपल्याला कंप्लीट,
हा सब्जेक्ट इथे झालेला आहे आणि मी हा ऑब्जेक्ट, म्हणजे आपल्याला काय करायचं सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचं. आता मी दिलेलं आहे, आयचं कन्व्हर्जन मी मध्ये झालेलं आहे, म्हणजेच काय, आता या प्रकारचे जे येतात त्यामध्ये तुम्हाला कन्व्हर्जनचा मूळ जो सब्जेक्टिव्ह केस आहे तो फाइंड आउट करणं महत्त्वाचं आहे. बघा, मीचं कन्व्हर्जन झालं आय मध्ये झालं, जर इथे अस असलं असतं तर वी झालेलं असतं, हिम झालं असेल तर वाक्याची सुरुवात हिने झाली असती, हर असेल तर वाक्याची सुरुवात शीने झालेली असेल. इथे मी दिलेलं आहे म्हणून वाक्याची सुरुवात आयने, म्हणजे ऑप्शन ए बी सी तिन्ही मध्ये फर्स्ट हा बरोबर आहे. डी मध्ये नाहीये म्हणजे ऑप्शन डी हा रॉंग झालेला. बघूया आय नंतर बघूया आपण टेन्स कुठला वापरला. बघा, हॅड नंतर बीन आलाय कम्प्लिटेड. आता हॅड जेव्हा जेव्हा येतं त्यानंतर बीन वापरावं लागतं. हॅव असेल तेव्हा सुद्धा बीन येतं, हॅज नंतर सुद्धा बीन येतं. इथे हॅड आलेला आहे, बीन आलेला आहे. नंतर येते बघा, ज्या वेळेला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह वॉइस करत असताना त्यामध्ये हॅड नंतर बीन वापरावं लागतं. हे पॅसिव्ह वॉइस आहे म्हणून आपल्याला हॅड घ्यायचं आहे आणि फित्री घ्यायचं आहे, म्हणजे असं वाक्य फाइंड आउट करायचं आहे ज्यामध्ये हॅड असला पाहिजे आणि डायरेक्ट फित्री असला पाहिजे. आता बघा, हॅड नॉट बीन आणि महत्वाचं नॉट आहे याच्यामध्ये. आता इथे सी मध्ये हॅड नॉट बीन आले म्हणजे सी हा रॉंग झालाय. दुसरा ऑप्शन बघूया, आय हॅड नॉट कम्प्लिटेड द असाइनमेंट. ओके, आय हॅड नॉट कम्प्लिटेड द असाइनमेंट म्हणजेच बघा ऑप्शन नंबर बी हा आपला करेक्ट आन्सर येतो. आय हॅड नॉट कम्प्लिटेड द असाइनमेंट, जी असाइनमेंट होती ती मी पूर्ण केलेली नव्हती आणि ऑप्शन हा आपला बी हा करेक्ट आहे. आणि याचा जर आपल्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये कन्वर्ट करताना कसं होतं बघा, द असाइनमेंट जी असाइनमेंट होती हॅड नॉट बीन कम्प्लिटेड बाय मी, जी असाइनमेंट होती जे काम दिलेलं होतं ते माझ्याकडून पूर्ण झालेलं नव्हतं. नेक्स्ट बघू आता, चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिव्हन वर्ड. आपल्याला असा वर्ड फाइंड आउट करायचा जो की अपोजिट असणार आहे. वर्ड दिला आपल्याकडे अमाल्गमेट. अमाल्गमेट म्हणजे काय तर एकत्र करणे. यासाठी ऑप्शन आहेत ए आयसोलेट म्हणजे वेगळं करणं, कलेक्ट म्हणजे गोळा करणं, गॅदर म्हणजे जमा करणं, असेंबल म्हणजे काय तर एखादी गोष्टीची जुळवाजुळव करणे, जोडणे, एकत्र करणे. म्हणून अमाल्गमेट म्हणजे एकत्र करणे. यासाठी विरुद्धार्थी शब्द अँटोनिम येतो आयसोलेट. आयसोलेट म्हणजे काय तर वेगळं करणं. कोरोनाच्या सिच्युएशनमध्ये तुम्ही हा वर्ड ऐकलेला असेल, आयसोलेट करा पेशंटला म्हणजे काय तर वेगवेगळे ठेवा. म्हणून ऑप्शन नंबर ए हा आपला करेक्ट आन्सर येतो. तर मित्रांनो, ही होती महत्त्वाची संभाव्य असे पेपर. परीक्षेमध्ये तुम्हाला पॅसेज सुद्धा विचारले जातील, तर पॅसेजची माझी एक वेगळी सिरीज आहे, त्यातून तुम्ही पॅसेज पाहू शकता. म्हणजे पॅसेजचं तुम्हाला कशा पद्धतीने आन्सर देता येतील हे सुद्धा तुम्हाला कळून जाईल. आणि अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. आणि काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.